तर नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाची स्थिती चांगली असल्याचं वसंत चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। शहांना दिल्लीतून प्रचारासाठी नांदेडमध्ये यावं लागलं असं देखील वसंत चव्हाण यांनी म्हटलं। नांदेडमधील महायुतीच्या सभेवरती वसंत चव्हाण यांनी ही टीका केलेली आहे। आज नांदेडच्या नरसी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली आणि या सभेतून जे आहे ते काँग्रेसवर हल्लाबोल करण्यात आला आहे आणि एकंदरीत काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण आपल्यासोबत आहेत। मला सांगा सर, आज अमित शहा यांची सभा पार पडली, मोठं आव्हान भाजपने दिलंय तुमच्या मतदारसंघात। मला एक म्हणायचं आहे त्यांना, शहासाहेबांना, दिल्लीहून तुम्हाला इथे माझ्या होम पिचवर यावं लागलं, कारण ह्या मतदारसंघातली परिस्थिती अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये काँग्रेसच्या पाठीशी आहे, म्हणून तुम्ही इथे येऊन आपलं हे लोकांना प्रबोधन केलं। अमित शहा असंही म्हणाले की काँग्रेस अर्धी संपली। काँग्रेस संपली नाही, उलट ताकदीने उभा टाकलेली आहे। जरी काही काँग्रेसचे नेते त्यांनी आयात केले, त्यांना आयात करायची काय गरज पडली बीजेपीच्या लोकांना? तुम्ही बघा, 50% लोक त्यांच्या सत्तेमध्ये असलेले काँग्रेसमधून गेलेले आहेत। त्यांची ताकद, शक्ती कमी झाली म्हणून इकडल्या आमच्या काँग्रेसच्या लोकांना आयात करून पक्ष वाढवण्याचं काम त्यांना करावं लागलं। एक ही लाजिरवाणी गोष्ट आहे। अशोकराव चव्हाण असं म्हणाले की ही जागा 100% निवडून येईल अशी गॅरंटी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे। कसं बघता याच्याकडे? नाही, आता अशोकराव साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राची गॅरंटी घेतली म्हणले तर वागव होणार। आता कुणाकुणाच्या गॅरंट्या घेतल्यात आणि उद्या लोक काय करतील हे त्यांच्या हातात नाही ना, उद्या जनतेच्या हातात आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TVNN मराठी, नांदेड।